हॅलो नमस्कार, मी शुभम मुगले तुमचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्यासोबत आहे, तसं तर शब्द कमी आहे मला त्यांच्याबद्दल मी बोलायचं म्हटलं तर, कारण की त्याचं जे काम आहे ते खूप असं अंदरुनी काम आहे जे कधी दाखवत नाही त्यांनी. अंदरून त्यांचं फार मोठं काम आहे तसं तर, आणि त्यासोबतच त्यांची एक डिजिटल पद्धतीनं जे आज फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे, या माध्यमातून ते लोकांपर्यंत जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवतात. आणि याच माध्यमातून त्यांनी फार लोकांना स्वतःशी जोडून घेतलेलं आहे. आपण बघतो की आपल्याला जेव्हा कुठल्या व्यक्तीशी भेटायचं असते तेव्हा आपण साक्षात भेटलो तेव्हाच त्याला म्हणजे भरोसा होते त्यांच्यावर. तसं तर पण सरांबद्दल मी काय सांगू तुम्हाला, त्यांनी थोडं वेगळं काम केलं आहे. त्यांनी आधी लोकांना भरोसा दिला की माझ्यावर भरोसा करा, त्यानंतर मग ही संस्था निर्माण झाली आहे त्यांची नाते आपुलकीचे. तर आपल्यासमोर उपस्थित आहे आणि आपल्यासोबत आहे किसन भाऊ नागरकर, जे उपाध्यक्ष आहेत नाते आपुलकी या संस्थेचे. भाऊ तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार किसन भाऊ, मी तुमच्याबद्दल जेव्हा ऐकलं की अशा पद्धतीनं जे राजेश भाऊ पापडे आहेत त्यांनी मला सांगितलं की बा अशा पद्धतीचं हे काम करतात आणि कार्यरत आहे कामासाठी आणि खूप मनाभावातून तुम्ही काम करता. आणि यासोबतच मला हे जाणून घ्यायचं आहे की असं म्हणजे काय तुम्हाला असं वाटलं की आपण अशा पद्धतीनं डिजिटल माध्यमातून आपलं सगळं प्रोग्रेस करून आणि सगळ्यांना आपण मदत पोहोचवू शकतो, म्हणजे डिजिटल माध्यमातून, नाही का? जसं आता लोक भेटायसाठी आपल्याला खूप विचार करतात की कसं भेटायचं, काय भेटायचं, पण असं भरोसा करणं एकदम ठीक नाही ना कुणावर. पण तुमच्यावर केला फार लोकांनी आणि त्याचं म्हणजे सोनच झालं आणि खूप लोकांची मदत सुद्धा झाली आहे. तर हा नेमका प्रवास काय आहे तुमचा लहानपणीपासून तर आतापर्यंतचा? लहानपणीपासून जर प्रवास म्हटलं तर मी एक छोटंसं गाव पडोली म्हणून गाव आहे आमचं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तिथं मी 20 ते 22 वर्षापर्यंत मी तिथं वास्तव केलं. आणि सुरुवातीला माझ्यावर जे आपल्या मित्रांचा जो संगत म्हणतो आपण त्यांना, त्या संगतीचा परिणाम माझ्यावर विपरीत होता. आणि त्याकरता माझ्या वडिलांनी का आपला मुलगा कुठेतरी चेंज व्हायला पाहिजे, तर त्या हिशोबाने यांनी मला चिंचळा गाव म्हणून शिफ्ट केलं. तिथं राहिलो आणि काही चांगल्या मित्राची संगत म्हणा आणि परिसर चेंज झाल्यामुळं माझ्यावर खूप काही परिणाम आला. आणि परिणाम घडल्यामुळं मी स्वतःला डेव्हलप करत गेलो. आणि सामाजिक कार्याची मला त्याच्यातून आवड निर्माण झाली. आणि असं वाटलं की आता याच्यातून आपण काहीतरी करावं आणि त्याच्यात म्हणजे गरजूपर्यंत जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपण मदत पुरवावी, हाच एक उद्देशाने मी ते उभं केलं. आणि 2014 जवळपास 2013-14 मी चांगलं काम करत गेलो ते आणि लोकांमध्ये खूप पोचत गेलो. आणि यासोबतच मला असं तुमच्याबद्दल माहीत झालं की जे आधीचे किसन नागरकर जे होते ते जरा वेगळेच होते, म्हणजे जगा वेगळे म्हणू शकतो आपण. त्याच्याबद्दल जरा सांगा आम्हाला. पडोलीत असताना जे आता कसं आहे की जे काही मुलांसोबत राहत होतो, माझं शिक्षणावरचं जे लक्ष होतं म्हणजे सुरुवातीला छान होतं. पण जशी म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं संगत, त्या संगतीचा परिणाम असा वाईट झाला की मी त्यांच्यासोबत एक वेगळेच कोणाला म्हणजे वादविवाद करणं, कोणाला मारून देणं, यापर्यंत मी ते कार्यक्रम करणं सुरू झालं. तर आधी आईवडिलांना ते लक्षात आलं की आपला मुलगा कुठेतरी वाईट संगतीत चाललेला आहे. तर ते थोडं जास्तच होऊन राहिलं होतं. म्हणजे 20 ते 22 वर्षापर्यंत जे आपली एक वय राहते त्या वयामध्ये माझे आईवडिलांच्या लक्षात यायला लागलं की नाही, हा मुलगा आपला थोडा वाईट संगतीत चालला आहे. त्यामुळे मला जेव्हा बाहेर घेतलं चिंचडाला, तिथून माझ्यात खरंच फरक जाणवला. आणि ते माझा जो पूर्वीचा जो प्रवास होता त्यापेक्षा मी आता खूप चेंज आहे, स्वतःला घडवलं असं म्हटलं ते चालणार. आणि मला एक जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून की हे डिजिटल माध्यमातूनच का बरं, म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की आपण साक्षात कोणाला न जाऊन भेटता आपण डिजिटल माध्यमातून आपण हे सगळं करू शकतो आणि लोकांना कसा तुमच्यावर भरोसा झाला? सोशल माध्यम असं एक आहे की ते सगळ्यांना जोडून घेतं. आजपर्यंत सोशल मीडियावर काही वस्तू जर आपण टाकली गेली तर ते 100% सगळ्यापर्यंत पोचल्या जाते. तो मी एक विचार केला की यातून एक चांगलं घेता येते आणि वाईट पण घेता येते. तर मला विचार केला की चांगलं मुलांना देता आलं तर काय होईल. ते एक माध्यम फक्त सुरुवातीला निवडलं की त्याला छोट्या मोठ्या लोकांना शुभेच्छा देणं सुरू करावं. शुभेच्छाच्या माध्यमातून त्यांना प्रत्यक्षसुद्धा जाऊन भेटावं जे जवळचे असेल त्यांना. तर असा करत करत मी तो प्रवास चालू ठेवला.
आणि त्याच्यातूनच एक निवडलं की नाही मला ते लोक लाईक करायला लागले त्या माध्यमातून लोकांना आवडायला लागलो मी. मग त्या माध्यमातून हळूहळू मी ते सामाजिक कार्य सुरू करून ते सुद्धा लोकांना आवडत गेलं आणि लोक आपोआप माझ्याशी जुळत गेले हळूहळू. आणि त्यासोबतच महाराष्ट्र राज्य इथपर्यंत सीमित नाही तर वेगळे म्हणजे जे वेगवेगळे आपल्याकडे राष्ट्र आहे सॉरी आपले जे स्टेट आहे बरोबर, तर त्यांना कसे काय तुम्ही जोडून घेतलं स्वतःशी? आपण तर महाराष्ट्रीयन आहो ना, म्हणजे आपण जर विचार केला जसा की आपण महाराष्ट्रातले आहोत तर बाकी MP UP जे आहे इथले लोक आपल्यावर कशा भरोसा करतील? विश्वास म्हणजे जे कार्यक्रम होतात मोठे मोठे आम्ही कार्यक्रम जे घेतले होते त्या माध्यमातून ते लोक जुळल्या म्हणजे आधी सोशल माध्यमातून जुळल्या गेली होती आणि जेव्हा ते मोठे मोठे कार्यक्रम असतात तेव्हा इथं भेटायसाठी आले आणि भेटून गेले तर मग त्यांच्यासाठी आम्ही काय हे होत गेलं आणि अजूनही ते समजा आम्हाला कोणतं सामाजिक कार्य करायचं राहिलं तर त्यांचे सहकार्य मिळत राहते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही सुरुवात केली पूर्ण तर पूर्ण जुळले होते तुमच्याशी? नाही हळूहळू सगळे जुळले हळूहळू. आणि त्यासोबतच आपण जेव्हा कोणाशी भेटतो त्यावेळेस असं कधी झालं आहे तुमच्यासोबत की तो व्यक्ती थोडा घाबरला किंवा मी कसा काय विश्वास करू? विश्वास म्हणजे कसं, विश्वास कोणावर होण्यासाठी त्याला वेळ लागतो. कारण तर प्रत्येकाला सुरुवातीला कधीच विश्वास होणार नाही कोणत्याच गोष्टीचा. पण जेव्हा तुमचं कार्य बघत आहे आणि तुमच्यावर आज नाही पण काही लोकांचा जेव्हा तुमचं काम बघता बघता तुमच्यावर एक विश्वास निर्माण होतो, तो विश्वास सगळ्यांना विश्वास निर्माण झाला आणि त्याच्यामुळं ते जुळत गेले सगळेजण मित्र. आहे की एक संस्था म्हणजे जेव्हा आपण उभारतो त्यावेळेस आपल्याला किती म्हणजे अशा कठीण परिस्थिती येते आपल्यासमोर असं तुम्हाला वाटते? संस्था निर्माण करणं सोपं आहे, त्याला चालवणं खूप कठीण आहे. ज्यावेळेस आम्ही समाजकार्यामध्ये मित्रमंडळी एकत्र झालो, सगळ्यांचे विचार एक झाले आणि आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी करावं. त्या माध्यमातून एकत्र आलो आणि एकत्र आले असताना त्याच्यामध्ये आम्ही काही मित्रांना जेव्हा जे आपले कार्य घडत गेले ते कार्य जेव्हा चांगलं होत गेलं ते साहजिकच मग त्याची एक संस्था मोठी होत गेली आणि त्या माध्यमातून आम्ही काही कामं करत गेलो आता. आणि जे मला वाईट अनुभव म्हणतात तर कसं आहे की संघटन निर्माण होतं छोटं करता करता ते मोठंही होतं. पण जेव्हा मोठं व्हायला लागलं आणि कोणाचं नाव होत गेलं तर ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये ते एक आमचे समाज संघटन जे राहतात काही लोक ते वेगळे कामं करतात आणि त्या संघाला तोडायचा प्रयत्न करतात. असं झालं तुमच्यासोबत? माझ्यासोबत झाला आहे, अनुभव आहे तुम्हाला. चांगला अनुभव आहे. मग अशी तुमची इच्छा नाही झाली यानंतर मला हे सगळं नाही करायचं? माझी इच्छा झाली होती की सोडून द्यावं सगळं. असं वाटलं की एवढे लोक वाईट विचार करतात आपल्याबद्दल, म्हणजे जे आपण काही केलं नाही त्याच्याबद्दलही सुद्धा म्हणजे आपली बदनामी करतात आणि कोणाकोणाला जे आपल्यासोबत लोक जुळले आहेत त्यांना सुद्धा आपल्याला पकडून बदनामी करतात. ते वाईट वाटलं की एक चांगलं काम करत असताना असे लोक मिळतात. एक वाईट अनुभव भेटला. आणि त्यासोबत चांगले लोक? हो, चांगले लोक मिळाले. जसे वणीमधील माझे मित्र आहे राजेश भाऊ पळापडे, सुरजभाऊ महातडे, महेशभाऊ पळापडे असे आणि विकास भाऊ देवतडे असे अनेक मित्र आहे वणीमध्ये जे मला तिथून मिळाले. चंद्रपूरमधून मिळाले, राजुरामधून मिळाले, मध्य प्रदेश, पुणे. आता सर्वीकडे जर ते विचारलं तर आमचे गट्स म्हणजे गट निर्माण होणार आहे तिथे जिकडे तिकडे. आणि एक जो ग्रुप चालते तुमचा व्हॉट्सअपचा त्यामधून लोकांची मदत होते फार बरोबर? तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा की कशा पद्धतीनं तुम्ही मदत लोकांपर्यंत पोहोचवता? आम्ही एक छोटासा ग्रुप तयार केला होता ज्याच्यामध्ये जास्त म्हणजे काही जे लोक आहेत जे सामाजिक कार्य करण्याची त्यांना आवड होती त्यांना एकत्र केलं. एकत्र केल्याच्यानंतर आमचे एक नात्यापुरतीचे सल्लागार आहेत म्हणजे उमेशजी पारखे यांची संकल्पना होती की आपण या ग्रुपच्या माध्यमातून जर आपण महिन्याचे जर आपण 100 रुपये काढू आणि ह्या 100 रुपयातून जे गरजू लोक आहेत जे शैक्षणिक आणि आरोग्य ज्यांना गरज आहे त्या बाबतीत त्या लोकांना आपण या पैशाच्या माध्यमातून जर मदत करत असेल तर काय होईल, म्हणजे काय वाईट आहे. हे सगळ्यांना त्यांची संकल्पना आवडली आणि त्या माध्यमातून आम्ही एक संस्था निर्माण केली. त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून संतोषभाऊ ताजने, उपाध्यक्ष मी किसन नागरकर, त्याच्यानंतर सचिव प्रमोदजी उरकोडे सर आहे, कोषाध्यक्ष जयंत डेटे
आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून एक हितेशभाऊ गोकर पत्रकार आहेत आणि जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र मशारकरजी आहे. सोबत राजेशभाऊ पहापडे, महेश गुंजेकर, त्याच्यानंतर मनोहर डवरे आणि किशोर भाऊ पुरणकर असे अनेक मित्र त्याच्यात जुळलेले आहेत. त्याच्या माध्यमातून मी तो संघ निर्माण केला आणि पारदर्शकता ठेवून तो आज आम्ही टीम चालवतो. आज त्याला मला वाटतं जवळपास 1 ते 1.5 वर्ष होत आहे. चांगलं काम चालू आहे त्या माध्यमातून. तुम्ही जेव्हा कोणाची मदत करायला जाता त्यावेळेस तुम्ही त्याच्याबद्दल पूर्ण माहिती काढता आधी, हो, की आपण कुठल्या व्यक्तीशी बरोबर आहे का तो बरोबर. म्हणजे आम्हाला काही लोक सांगतात की अशा अशा लोकांना गरज आहे तर तुम्ही यांना मदत करू शकता काय. तर त्यावेळेस आम्ही त्याची शहानिशा करण्यासाठी आमच्यात एक कोणता ना कोणता आमचा सभासद आज प्रत्येक क्षेत्रातला आहे. म्हणजे प्रत्येक गावातलं सुद्धा म्हटलं चालणार. या विदर्भामध्ये जवळपास सगळ्या ठिकाणचे आमचे विदर्भाच्या बाहेरही सुद्धा म्हणजे बाहेर देशातले लोकसुद्धा या संस्थेत जुळलेले आहेत. तर आम्ही तिथं जर जो व्यक्ती असेल किंवा आमचा सभासद आहे आम्ही त्यांना एक मेसेज पाठवतो की आपल्याला असा हे आला आहे, मेसेज आलेला आहे, तुम्ही त्याची थोडी पडताळणी करा. तो वेळ काढून त्याच्यापर्यंत जाते आणि ती त्याची माहिती काढते आणि जर ती माहिती खरी वाटली तर आमच्यापर्यंत ते माहिती पोचल्या जाते आणि त्या माध्यमातून आम्ही मग सगळ्या टीमचं म्हणजे जे आमचे सभासद आहेत, आमचे सभासद 300 ते 400 लोक आहेत, त्या सगळ्या सभासदांना विचारतो की आपल्याला हे काम करायचं आहे. त्यांनी त्याची माहिती घेतो आणि त्यांनी जेव्हा होकार दिला सगळ्यांनी आणि मला वाटते तात्काळच होकार देते कारण आमचं सगळ्यांना ते आवडतेच. जेव्हा त्याला गरज आहे आणि जे लोकांना दायित्व स्वभावाचे लोक आहे आज जोडलेले आहेत त्यांना वाटते की पहिलं यांना लवकर मदत करावी तर ते आमच्या हातून तात्काळ मदत केल्या जातो. आणि तुमची भविष्याची योजना काय नात्या आपुलकीला घेऊन? नात्या आपुलकीचा उद्देश काय आहे की आम्ही एक ट्रस्ट म्हणून आता बनवलं आहे आणि त्यांना एक आरोग्य आणि शिक्षण तर केलंच आहे. सोबत आम्ही म्हणजे असे लोक हे केलं आहे की पूरग्रस्त राहून या अचानक कोणाला खूपच गरज आहे तर तशाने आम्ही मदत केलेली आहे. म्हणजे आमचे उद्देश तर 2च आहे, आरोग्य आणि शिक्षण, पण त्या पलीकडे सुद्धा आम्ही भरपूर मदत केली आहे. कधी असं झालं आहे का तुमच्यावर प्रेशर वगैरे झालं आहे का कधी? जसं आता तुम्ही एक संस्था पूर्ण चालवता बरोबर आहे, तर असे खूप सारे असे भरपूरसे असे प्रेशर येतात माहिती आहे का? हो, तुम्हाला ते एक्सपिरियन्स असेल, त्यातलाच एखादा एक्सपिरियन्स सांगा मला. प्रेशर म्हणजे आता संस्था चालवताना कसं आहे की लोकांना काय वाटते पहिल्या गोष्टी की संस्थेमध्ये जेव्हा पैसा येतात तर पैसा आला म्हणजे आमच्यावर नाव मोठं ठेवणार लोक राहतात. हे पैसे खात तर नाही, इथे एवढा पैसा येते किंवा एवढा आम्ही पैसा देतो, यांचा हिशोब तुम्ही कसं करता, कसं तुम्ही दाखवता. तर आमची जी वेबसाईट बनवली आहे नात्या आपुलकीची त्याच्यामध्ये लोकांनी किती पैसे दिले, लोकांचे पैसे आलेले ती पूर्ण आम्ही लिस्ट वेबसाईटवर टाकतो. त्यांचा हिशोब जिथं कार्यक्रम झाले तिथल्या कार्यक्रमाचा हिशोब सगळं वेबसाईटवर टाकला जातो आणि किती पैसा बॅलन्स आहे आणि किती लोक आमचे सभासद आहेत हे पूर्ण आम्ही वेबसाईटवर ठेवलेलं आहे आणि टोटल पारदर्शक ठेवलेले आहे. म्हणजे एकही रुपयाचा म्हणजे काही होणारच नाही. तुम्हाला पूर्ण माहित राहील की तुमचा 1 रुपया पण कुठं खर्च होतो. सभासद म्हणजे सभासद जो बी असेल त्या संस्थेचा त्या प्रत्येक सभासदांना माहिती आहे. त्या अतिरिक्त जर बाहेरच्या लोकांनी जर बघतो म्हटलं तरी त्यांना ते आमचं पूर्ण क्लिअर हिशोब दिसणार. म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम त्यामुळे अजून लोक जुळत चालली आणि त्यांना वाटतं की त्याला आमच्या 100 रुपयानं म्हणजे आम्ही एक 100 रुपये महिन्याचे जे म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे. मुलांचे काही जे कोणी पान गुटखा जे खातो त्यांना तर 1000 2000 रुपये महिन्याचे खर्च लागतो. तर 100 रुपये म्हणजे काय, त्या 100 रुपयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जर लोकांचे 100 रुपयाचं कुणाचं शिक्षण कुणाचं आरोग्य होत असेल तर काय हरकत आहे. तर म्हणून लोक जुळत गेली आणि आज आमचे 300-400 सभासद जवळपास होत आहे. त्या माध्यमातून भरपूर म्हणजे प्रमाणात पैसा येत आणि त्या आणि भरपूर लोकांना आमच्या गरजा म्हणजे पूर्ण होत आहे. प्रत्येकाला तर पुरू शकणार नाही आम्ही, पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचतो. मला किशोर तुमची एक गोष्ट फार छान आवडली. तुम्ही कार्यक्रम घेतला होता काही वर्षाआधी, बहुतेक 2019च्या दरम्यान घेतला तुम्ही, मोठा कार्यक्रम होता. नाही, मी 16-17 अशामध्ये घेतलेले आहेत. हां, एक तुम्ही खूप मोठा कार्यक्रम घेतला होता ज्यामध्ये म्हणजे तुमचा विचार असा झाला की आपण एका व्यक्तीला न इन्व्हाइट करता त्या घरच्या लेडीजला बोलवायचं, नंतर ते लेडीज पूर्ण फॅमिलीला घेऊन येते. तर ही म्हणजे कल्पना कशी आली तुम्हाला? म्हणजे मला सामाजिक कार्य करायची पहिल्यापासून आवड असल्याने माझे मित्र आहेत त्यांना घेऊन मी असा विचार केला की आजपर्यंत सगळ्या जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक महोत्सव केले जाते म्हणजे महिलांचे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की शाळकरी जे मुलं राहतात किंवा कॉलेजची मुलं राहतात त्यांना स्टेज मिळल्या जाते, कारण कॉलेजमध्ये म्हणा या कुठेतरी स्टेज मिळल्या जाते. पण ज्या मॅरिड झालेल्या लग्न झालेल्या महिला आहेत त्यांना स्टेज
लवकरात लवकर कुठं अवेलेबल होत नाही. हम्म. तर आम्ही विचार केला की वणीचा कार्यक्रम वणीला होतो, गडचिरोलीचा कार्यक्रम गडचिरोलीला होता, नागपूरचा कार्यक्रम नागपूरला होता किंवा मध्य प्रदेशचा होता. जिथल्या तिथे होत होते कार्यक्रम, म्हणजे राज्यस्तरीय आजपर्यंत सांस्कृतिक महोत्सव कुठं झालेलंच नव्हतं. तर आमच्या डोक्यात ते संकल्पना आली आणि त्याच्यात मित्रांनी म्हणजे पूर्ण टीमनी सगळ्यांनी सहकार्याने सगळ्यांनी सहकार्य मिळालं आणि त्याच्यातून आम्ही एक सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम घेतला होता. त्याच्यामध्ये पहिला छोटासा कार्यक्रम घेतला होता. एवढा जोरदार प्रतिसाद मिळाला होता की ते बघून म्हणजे स्वतः ज्या महिला वर्ग जुळत गेल्या आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मोठे नंतर कार्यक्रम घेतले आणि फार मजा आली असेल तो कार्यक्रम अटेंड करायला. आता त्यांच्या तोंडून ऐकलं तर उलट छान वाटेल आणि त्यांना खरंच अजून अपेक्षा आहे की समोर चांगले कार्यक्रम होत राहावं. कारण तर कसं आहे की त्यांच्या जी अंगी असलेली कला आहे ते कुठंतरी लग्न झाल्यापासून घुटमुळत गेली होती. त्या कलेला कुठंतरी वाव म्हणजे त्या जे तुमच्या अंगी असलेले जे सुप्त गुण राहतात त्यांना कुठंतरी वाव मिळावा ह्यासाठी आम्ही ते सुरुवात केली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वणीवरून तर खूपच म्हणजे महिला वर्ग आल्या होत्या त्या कार्यक्रमामध्ये आणि आम्ही ते प्रियदर्शनी हॉलमध्ये घेतलं होतं. हो, चंद्रपूरला प्रियदर्शनीला मी पण आलो होतो, पण त्यावेळेस मला नव्हतं माहीत असं काही आणि मला वाटलं नव्हतं कधी मी असं बोलणार तुमच्याशी, असं बोलणार, त्या गोष्टीवर चर्चा होईल आपली. पण हा इतका मोठा तुम्ही कार्यक्रम घेतला, बरोबर, त्या लेडीज अजूनही तुमच्याशी जुळून आहे. हो, अजूनही जुळून आहे आणि त्यांचा सपोर्ट मिळतो तुम्हाला. हो, कारण तर कसं आहे की आपण काय देतो पहिले महत्त्वाचं की आपण कशा पद्धतीने लोकांशी वागतो ते महत्त्वाचं पॉईंट आहे. जर तुम्ही एक छोटीशी चूक केली ना तर तुम्हाला जिंदगी भोगायला लागणार, ती छोटीशी कारण असो. आणि समजा आपण प्रामाणिकपणे जर समजा तुम्ही व्यवहार केला तुम्ही तर ते तुम्हाला भरपूर तुम्हाला प्रेम मिळणारच त्याचं. मी जेव्हा हे करत असताना खूप वाईट अनुभव घेऊन आले. खूप जण लोकांनी मला वेगळे विचारायला समजलं की ह्या महिलाशी म्हणजे यांच्यासोबत महिला जुळत आहे किंवा महिला वर्ग यांच्यासोबत ग्रुप बनलेले आहे. पण त्या महिलांचं म्हणजे त्या माझ्या बहिणीप्रमाणेच आहे सगळ्या. आज 70 वर्षाची आई बी असेल तरी समजा माझी तरी ते मला दादा म्हणून समजतात. त्यांनी एवढं मला प्रेम दिलं त्या म्हणजे प्रेमाबाई आज मला म्हणजे मी करोडो रुपये जर दिलं असतं, करोडो रुपये देऊन मी ते कमवलं नसतं, तेवढं त्यांनी मला प्रेम दिलं. आणि त्याच करताना अजून मी समोर आम्ही त्यासाठी काही करू अशी आशा ठेवतो. असं झालं आहे तुमच्यासोबत कधी की तुम्ही एका लेडीज ग्रुपला जॉईन आहे म्हणून यावर तुमचा आक्षेप झाला आहे? आक्षेप खूप सारे आक्षेप झाले आणि एवढा म्हणजे वाईट अनुभव येत आहे की अक्षरशः लोकांनी मला काही ग्रुपवर खूप खाण्याटे शब्द बोलले ना नाव घेतात आणि ते बोलतच गेले. म्हणजे इतके खालच्या स्तरावर उतरले की माझी एक मुलगी आज 16 वर्षाची मुलगी आहे माझी. त्या 16 वर्षाच्या मुलीच्या खांद्यावर मी हात टाकून असताना सुद्धा त्याच्यावर लोकांनी कमेंट्स केली. बस मला इतकंच वाईट वाटलं की तुम्ही समाजासाठी काम करताय की फक्त नावासाठी. मला काही समजलं नाही. आज मी नोकरीवर आहे, छोट्याशा एक नोकरीवर आहे, मला कोणतं राजकारण करायचं नाही काही नाही. पण जो माझ्यावर अनुभव आला आहे आताही जे लोक करत आहे मी त्यांना एकच उत्तर देतो की तुम्हाला माझं काम नसेल पटत तर तुम्ही शांत बसा, तुम्ही आपलं काम करा पण चांगलं करा. पण लोकांना टोचून बोलण्यापेक्षा काही अर्थ नाही मिळणार आहे तुम्हाला, कारण तुम्हाला त्याला समाजकार्य म्हटलं जात नाही. मी पेशंट तेवढं सहन केलं आणि मी सहन करत मी अजून त्याच पायावर आलो की नाही आता आपल्याला काहीतरी अजून काही करायचं आहे. खूप लोकांनी म्हणजे तो मला जो अनुभव आला खूप वाईट आला. अजूनही ते मी बघत आहो, त्याला आता शब्द नाही त्या लोकांना काय बोलावं. तर तुमच्या मनाने मला सांगा की हे समाजकार्य म्हणजे काय नेमकं, म्हणजे तुमच्यामध्ये तुमची व्याख्या काय समाजकार्य? समाजकार्य म्हणजे एवढंच मला म्हणायचं आहे की ज्यांना गरज आहे तुम्ही त्यांची गरज पूर्ण करता. ते गरज त्याची झाली पाहिजे. पण तुम्ही ते नावासाठी करत असेल तर ते गरज म्हणल्या जाणार नाही, ते तुम्ही फक्त प्रसिद्धीसाठी करत आहे. आणि गरज ज्या लोकांना तुम्हाला काही द्यायचं आहे ते तुम्ही निस्वार्थ द्या. बस हेच मला तर काही तेवढंही नाही, फक्त सामाजिक करायचं हे त्यालाच एक उद्देश समजतो. आणि जर सामाजिक आणि खूप काही असे लोक आहेत की सामाजिक काम करतात आणि सामाजिकच्या माध्यमातून मग ते राजकारणात प्रवेश करतात.
आणि अशामुळेच त्याने आज भरपूरसे जे ग्रुप्स आहेत आणि भरपूरसे जे सामाजिक कार्याचे जे ग्रुप्स आहेत म्हणा की जे चांगलं काम करत आहे फार लोकं, समाज कार्य करता करता एक वळण घेऊन वळण गेलं. घेऊन ते राजकारणात प्रवेश करतात. एक तर त्यांच्या डोक्यातच तसं असते आधीपासून. नाही, प्रवेश करावा त्यांनी, प्रवेश करावा, सगळं करावं, पण त्या राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही त्या समाजाचं तरी घडवा. पण तो एक मग वेगळाच पाहिजे होते आणि मग तो बिझनेस सुरू होऊन जाते. तर मला एवढंच म्हणायचं आहे की समाजकार्य करा, तुम्ही त्या राजकारणात प्रवेश करा, पण त्या राजकारणातही प्रवेश केला तरी ते तुम्ही लोक समाजाचं भलं करा. माझा एवढाच उद्देश आहे. पण आजपर्यंत माझा तरी मोठं नाही आहे की मी राजकारणात कधी प्रवेश करणार. बिलकुल नाही. बिलकुल. म्हणजे तुम्ही समाजकार्य असंच चालू ठेवा आजीवन आहे. आजीवन. त्यासोबत मला तुमची एक सुंदर गोष्ट खूप आवडते. एक म्हणजे मी जेव्हा पण FB फेसबुक ओपन केलं तर मला असा पोस्ट दिसतात तुमच्या की वाढदिवस आहे, ताई वाढदिवस आहे, हार्दिक शुभेच्छा, दादा वाढदिवस आहे, हार्दिक शुभेच्छा. हे कुठं आली कल्पना तुम्हाला की अशा माध्यमातून पण आपण लोकांशी जोडू शकतो? हां, मी लोकांना जेव्हा शुभेच्छा देतो तर त्यांच्या मी लक्षात राहत होतो की ह्या व्यक्तीने आपल्याला एक शुभेच्छा दिलेली आहे, तर तो व्यक्ती विसरत नाही आपल्याला. म्हणजे आठवणीने हा किसन नागरकर मला काहीतरी कुठेतरी शुभेच्छा देत आहे आणि माझी चांगल्या पद्धतीची पोस्ट बनवून तो टाकत आहे. एवढा वेळ कुठून त्याला मिळतो? म्हणजे खूप जणांचे प्रश्न पण आहे, वेळ कसं? मी वेळ काढतो, मला तर वेळ मिळत नाही. मी याच्यापेक्षाही जास्त बिझी आहे. मला तर मॅसेज ओपन करून कोणाचे बघायला एवढा वेळ मिळत नाही, कारण मला ड्युटी, आपलं घर सगळं सांभाळणं आहे. तर मी तो वेळ काढतो, मग दिवसभरातून म्हणा, दुपारी म्हणा, संध्याकाळी म्हणा, काहीतरी करून त्यांना शुभेच्छा द्यायचा प्रयत्न करतो. आणि महिला वर्गांना कसं आहे की महिला वर्गांची पोस्ट टाकताना याच्यावरही आमचं म्हणजे नियम आहे काही. मी त्यांना पहिल्यांदा विचारतो की ताई उद्या तुमचा वाढदिवस आहे. म्हणजे तुम्ही त्यांची परमिशन घेता? परमिशन घेतल्याशिवाय नाही टाकत. कारण कसं आहे की आज बरोबर जमाना बरोबर नाही. कोणाचा आपण पोस्ट टाकल्याबरोबर त्यांच्या मन नाही दुखवलं पाहिजे. हां, त्यांच्या हस्बंडला वगैरे किंवा वाईट वाटू शकते. तर त्याच्यावर मी पहिल्याच दिवशी विचारून घेतो किंवा त्या दिवशीच विचारतो की ताई तुमचा उद्या वाढदिवस आहे, तर तुमच्या वाढदिवशी फेसबुकवर तुमची पोस्ट टाकल्यावर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? जसं विचारल्याबरोबर त्यांचा रिप्लाय येऊन जातो मला की आम्हाला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. तर त्यामुळे मी बिंदास टाकतो. असे माझ्यावर आरोप करून, मग त्याकरता तरी असे आरोप करून भरपूर झालेले आहेत, पण मी त्या आरोपाला घेणार नाही. कारण तर मला माहिती आहे मी काय करतो. बस माझं मन मला माहिती आहे की मी चांगलं काम करतो आणि मी ते लोकांना देतो. बरं, मला एक गोष्ट नाही समजत आहे की एक किसन नागरकर जे होते ते वेगळे होते आधी आणि आताचे वेगळे आहे. तर तो जुना किसन नागरकर का बरं आज अंदर येत नाही तुमच्या? म्हणजे इतकं काय तुम्ही त्याला म्हणजे असं पकडून ठेवलं घट्ट? हे लोकांचं खरं बोललं तर प्रेम जे मिळत गेलं आजपर्यंत, तो जो होता जुना किसन नागरकर, त्याला एक राग सण नावाचा. अजून त्या मित्रांना, जे मित्र माझ्यासोबत राग करतो, मी त्याच्यासारखं जर पालत गेलो आणि तोच किसन नागरकर जर मी पूर्ण वापस आणला तर काय अर्थ राहणार माझ्यातलं त्याच्यामध्ये? हो, फरक नाही, काही फरक राहणार नाही. म्हणून त्यापेक्षा मी स्वतःला शांत केलं. आणि तो किती चिडो, माझ्यापर्यंत किती काही बोललो, फक्त एकच विचार करा का त्याचं ऐकून घ्या ना. त्याला माझ्याबद्दल म्हणजे कसं आहे, तो माझी बराबरी नाही करता म्हणून तो माझ्यावर चिडत आहे असं तरी होतं. किंवा मला ते त्यांना मी पटत नसेल किंवा माझं ते परिस्थिती जे काही होऊन राहिले ते नसेल पटत, तर त्यामुळं ते असं. म्हणजे आज ते जुने तुमचे मित्र जेव्हा तुम्हाला बघतात हां, किसन नागरकर, तर कसं वाटतं त्यांना पाऊल? म्हणजे तुम्ही पाहिला कधी असं एक्सपिरियन्स झाला? हा, काही मित्र असे गर्वानं सांगतात हे माझा मित्र आहे म्हणून. आणि म्हणजे पुढलेचे काही मित्र जे सुद्धा आहेत जुनेवाले, तेही म्हणतात अरे वो तो मेरा खास दोस्त है. म्हणजे मी माझ्यासोबत होता हा, असं करून जेव्हा सांगतात छाती बघून तुला सांगतात, चांगलं वाटतं तुम्हाला. त्यांच्या मदतीसाठी तुम्ही धावून जाता तितकंच म्हणा. बिलकुल निस्वार्थ म्हणा. किसन भाऊ, मला सांगा तुमच्या जीवनातील एक वाईट गोष्ट आणि एक चांगली गोष्ट काय आहे? वाईट गोष्ट म्हणजे हेच की काम करत असताना जे माझ्यावर आता लोकांनी जे नाव बोट ठेवले आणि अनुभव जे वाईट त्याच्यातून शिकायला मिळालं. आणि चांगली गोष्ट म्हणजे जे माझ्या हातून सत्कर्म म्हणून राहिलं, हां, जे आता होत आहे, जे होत आहे आणि होत राहील, तेच एक समाधान. बाकी तर आपण चुकी आहोत. तुमचे आयडल? माझे आयडल खरे म्हणत आई बाबाच, की त्याच्यामुळं मी घडलो आणि हे काम करू शकलो. आणि सोबत बायकोचं सहकार्य, जे रात्र म्हणजे आम्ही समजा कुठं मीटिंग राहिल्या काही राहिल्या, रात्री बेरात्री राहिलं तरी तिनं आपल्याला सहकार्य केलं. म्हणजे एक सक्सेसफुल माणसाच्या मागे बाईचा हात असते म्हणते, तर ती खरी गोष्ट आहे म्हणायची. खरी गोष्ट है ना? तुम्हाला फार सपोर्ट केला असेल. कधी असं झालं आहे का? म्हणजे मी ऐकतो खूप तसं तर की
असेच आहे, काही करत नाही, फिरत राहते, असं तसं वगैरे, नाही का? कधी असं झालं आहे का तुमच्यासोबत? आई वडील तुला आई आणि बाबा दोघेही म्हणायचे की आधी काय? म्हणजे व्हायच्या आधी सुरुवातीला आधी म्हणायचे की तू कुठं म्हणजे हे हमेशासाठी काय तू 10 वेळा जाणं इकडे तिकडे, तू कुठं कायच्या मीटिंग राहते, तू रात्री 8, 9, 10 वाजता येते, हे काय तू चाललं असं म्हणून शिवाय देत राहते. पण ज्यावेळेस ते आम्ही कार्यक्रम घेणं सुरू केलं आणि त्या कार्यक्रमात जेव्हा त्यांनी आई वडिलांनी सुद्धा बघितलं की नाही आपला मुलगा एक चांगलं काम करत होता, म्हणजे आज आपण तो पुराणा जो किसन नागरकर होता तो आता कुठं आहे, तर ते बघितल्यावर त्यांना खूप आनंद झाला. आणि मग त्यापासून आई वडिलांनी पण म्हणजे असं रोखून नाही चालू केलं. पण एवढं समजायचं की 10 वेळा फोन करून आता मुलं किती म्हटलं तर आई वडिलांना काळजी राहते ना मुलाची, त्यासाठी ते फोन करून मला बोलायचे. म्हणजे अजूनही तुम्हाला अजूनही फोन करतात का की कुठं आहे आई वडील अजूनही फोन करतात, म्हणजे बोलवतात नाही ना? बोलवतात म्हणजे किती वाजता येते, किती वेळाने येणार, असं ते त्यांचा फोन राहत असतात. म्हणजे आज पण इतकं प्रेम आणि काळजी आहे तुमची. हो खूप सुंदर. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की असं मला एकाने असं वाटत होतं माझ्यासोबतच होतं. कारण की मी जेव्हा हे चालू केलं होतं इंटरव्ह्यू गेलं त्यावेळेस पण घरी हेच चालायचं, कुठं चालला गाडी घेऊन, बरोबर चालला आपला गाडी घेतली का, पेट्रोल टाकलं का, पैसे विषय असं तसं. कारण सध्या आता घरच्याचा सपोर्ट पाहिजे ना थोडं आपल्याला. तसं तर आई बाबाच महत्वाचे असतात ना आपल्या जीवनामध्ये, सगळं काही तेच देतात आपल्याला लहानपणीपासून मोठं. मला एक तुमच्यामधलं एक आवडलं शुभम भाऊ की तुम्ही निस्वार्थपणे जो हा स्टेज उभा केला एवढा अडचणवणीमध्ये जे तुम्ही काम झालं एक चांगलं काम करताय. लोक म्हणजे जे छोटे मोठे सामाजिक कार्यकर्ते आहे ते तळागाळातले ज्यांनी छोटे मोठे कामं केले जे आज वरती येऊ नाही शिकले जे माझ्यासारखे, त्यांना तुम्ही एक स्टेज देत आहे आणि त्यांना तुम्ही बाहेर काढून त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचत आहे, ही खूप मोठी गोष्ट करून राहिली. म्हणजे आज तुमच्या माध्यमातून जे आमचं कार्य म्हणजे लोकांपर्यंत पोहोचत आहे यासाठी आम्ही तर तुमचं खरंच आभार मानतो. इथपर्यंत आम्हाला तुम्ही पोहोचवलं म्हणजे हे केलं आणि आमचं जे आमच्यासोबत जे काही घडलं आहे आम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवलं, त्यासाठी तुमचं खूप मनापासून आभार. नाही तुमचंच आमचा आभार मानतो. मला सांगा की जे नवीन मुलं आहे आताची नवीन जनरेशन आहे, जसं आता आपण बघतोय कुठल्या स्तरावर चालले आहे ती जनरेशन, तर त्यांना तुमचा काही छोटा संदेश आहे का? जे मुलांना जे युवा पिढी मुलं आहेत त्यांना मी एकच हे देतो की तुम्ही तुम्हाला जे शिकवत आहेत शिकवण्यामध्ये तुम्ही कोणतंही कार्य हाती घेऊ नका. शिकवत असताना शिक्षण घेत असताना तुम्ही शिक्षणच पूर्ण करा. आणि ज्यांना तुम्हाला सामाजिक कार्यात राजकारणात जर जायचं आहे तर तो म्हणजे योग्य पाऊल जे तुम्हाला घेऊन करायचं आहे किंवा बिझनेस करायचा जे काही करायचं आहे तुम्ही चांगलं करावं. अशी तुम्ही अपेक्षा ठेवता त्यांच्याकडून? म्हणजे अपेक्षा म्हणजे कसं की तुम्ही वाईट मार्ग म्हणजे कसं 2 आहे. एक तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं एक चांगलं देणं आणि वाईट देणं ते आपल्यावरच असते. तर आपण काय करतो आणि आपण आपल्या आईवडिलांसाठी काय करू शकतो. जिथं तुमच्या आईवडिलाचं मन दुखलं नाही पाहिजे ते तुम्ही करता असं तुम्हाला वाटते. तर आपण आत्ताच भेट घेतलेली आहे किसनभाऊ नागरकर यांची. त्यांनी खूप सुंदर त्यांचे एक्सपिरियन्स सांगितलेले आहे आपल्याला. आपण जीवनामध्ये कसं समोर गेलं पाहिजे आणि कसं लोकांशी वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. असं आवश्यक नाही की आपण कुणा जवळ गेलं पाहिजे, आपण त्यांना असा पण भरोसा देऊ शकतो. मनातून काम करणं गरजेचं आहे. तुमचं मन साफ पाहिजे, बरोबर ना? हो बरोबर सर. कारण की कसं आहे ज्यावेळेस आपण कुणाशी भेटतो बोलतो तर तुमचं जे फर्स्ट इम्प्रेशन आहे तेच लास्ट इम्प्रेशन असतं. तुम्ही त्याला किती इम्प्रेस करू शकता तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या स्किल आहे, तुमच्यामध्ये जे कलागुण आहे, टॅलेंट आहे तुमचा, आणि सोबतच लोकांना आपण किती चांगलं मॅनेज करतो, जोडून घेतो लोकांना आपल्याशी, आणि त्यासोबत लोक आपल्याला किती चांगल्या स्तरावर पाहायचं आहे लोकांना आपल्याला. आणि फार आत्ताच किसनभाऊ तुम्ही सांगितलं की आपल्या जीवनात वाईट आणि चांगले दोन्ही लोक येत असतात, त्यांच्यापासून फक्त शिकायचं असतं आपल्याला जीवनामध्ये. ते त्यांचा जो एक्सपिरियन्स होता तो आपल्याशी शेअर केला. आणि कोणाला पण त्यांच्यासारखं नाही, त्यांच्यासारखं कोणीच नाही बनू शकत असं म्हणतो मी. म्हणजे त्यांच्यासारखं नाही, पण ज्यांना कोणाला पण समाजकार्य करायचं असेल तर त्यांनी किसनभाऊचा एक्सपिरियन्स घेऊ शकतं. कारण त्यांचा जो स्ट्रगल होता फार जबरदस्त होता. बोलायला गेलं तर हा दिवसच कमी पडतो तसा. पण आपण इतक्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सामावून घेतलं आहे सगळं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
आणि सोबत तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची मदत लागली तर किसन भाऊचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. नाते आपुलकीची जी संस्था आहे ती तुमची मदत करायसाठी 24 तास तयार आहे. बरोबर? बिलकुल. आणि ज्यांना कुणाला म्हणजे जे मुलं हुशार आहेत आणि शिक्षणामध्ये त्याला काय म्हणतो चांगले पर्सेंटेज मिळालेले, चांगले पर्सेंटेज मिळालेले आहे आणि पण त्यांना परिस्थिती गंभीर म्हणजे आर्थिक परिस्थिती गंभीर आहे, अशा वेळेस नक्कीच आम्हाला तुम्ही आवाज द्या. आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू आणि तुमचं समोरचं जे भवितव्य करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद किसन भाऊ. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.